जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी अदिती. आज आपण फणस कापूयात. हाताला तेल लावलेले जेणे की जास्त आपल्या हाताला लागायचं नाही आणि स्वच्छ राहतील आपले हात. सर्वात आधी आपण हाताला तेल लावायचे, नंतर चाकूला थोडंसं तेल लावायचं. फणस दोन प्रकारचे असतात. पहिला काप्पा फणस, दुसरा बरका फणस. काप्पा फणस मध्ये जास्त चिक नसतो आणि बरका फणस मध्ये चिक असतो जास्त. फणस हे अनेक पोषण तत्वांनी समृद्ध असलेले फळ आहे. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम सोबतच भरपूर प्रमाणात फायबर आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि पिकलेले फणस असे दोन्ही प्रकारचे त्याचे सेवन केले जाते. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, मात्र अतिसेवनाने काही तोटेही होऊ शकतात. फणसाला इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट असे म्हटले जाते. फणस आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. फणसात क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. फणसचे सेवनाने पचनक्रिया सुधारते. यात फायबर जास्त प्रमाणात असल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते. फणस हे हृदयासाठी उत्तम आहे. फणसात असणारे पोटॅशियम रक्तदाब, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. फणस हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि रक्ताची कमतरता दूर करते. फणस पचायला जड असते. जास्त सेवनाने रक्तातील साखर खूप खाली जाऊ शकते. काही लोकांना फणसामुळे ॲलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरण उठणे किंवा खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. फणसात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आहे, ज्यामुळे हाडं बळकट राहतात. फणस खाल्ल्यानंतर दही, ताक आणि थंड पाणी पिणे शक्यतो टाळावे. मी आता पप्पांच्या मदतीने फणसचे गर वेगळे करत आहेत, अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात. मला एकटीला फणसचे गर काढता येत नव्हते, म्हणून पप्पांनी मला मदत केली फणसचे गर काढायला. केले ना अजून किती. अशा प्रकारे आम्ही फणसाचे गर वेगळे करून फणसाचा आस्वाद घेतला. त्या आतमधले बिया काढल्या आणि सेपरेट केल्या. आत्ता तुम्ही पाहू शकता कसे आहेत ती. आणि हे बिया आम्ही कुकरमध्ये 3 शिट्टी मारल्यानंतर काढून स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं भाजणार आहेत आणि त्याचा आस्वाद घेणार आहे बियांचा आणि गराचा. आणि हे गर काढायला खूपच टाईम लागला, साधारणतः तरी 2 तास. आणि हे बिया खूपच टेस्टी असतात खायला. आणि सर्वांनी आपल्या जीवनात फणसाचा आस्वाद घ्यावा आणि प्रत्येकाने पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्याच्या महिन्यात फणस खायला पाहिजे. आपलं जीवन आणि आपल्या परिवाराला आरोग्यवान ठेवायला पाहिजे. तुम्हाला फणसाची ही माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.